नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम मस्त अशी चटणी बनवून दाखवणार आहे तोंडी लावायसाठी। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बीटरूट घेतलेलं आहे बघा, एवढे तुकडे घेतलेले, 4 तुकडे मोठे मोठे आहेत, म्हणजे अर्ध बीट घेतलेलं आहे छोट्या आकाराचं। त्यात टाकायची आपल्याला कच्ची कैरी। तर ही कच्ची कैरीची बघा मी साल काढून तुकडे करून घेतलेली, ही पण अर्धी कच्ची कैरी आहे छोट्या आकाराची। छोटं अर्ध गाजर घेतलेलं आहे बघा, साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर बघा देठा सकट घेतलेली आहे। अर्धी काकडी घेतलेली आहे बघा, साल काढून अशी कापून घेतलेली आहे। तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या, ही पोपटी कलरची मिरची आहे, ही काय तिखट नसते, तुम्ही कमी जास्त जरी घेतली तरी पण चालेल। अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे, थोडंसं आपल्याला काळं मीठ टाकायचे आणि थोडंसं आपल्याला साधं मीठ टाकायचे। आता तुमच्याकडे जर असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिना पण टाकू शकता। तर हे बिना पाण्याचं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। बिना पाण्याची बघा मी मिक्सरला बारीक केलेली आहे, मस्त अशी झालेली आहे। ह्यात तुम्हाला मी सांगते तुम्ही अर्धा लिंबाचा ज्यूस पण टाकू शकता, अजून चव छान येईल। फक्त पुदिना आणि लिंबाचा रस जरूर टाकून एकदा बघा, ते मस्त लागेल का नाही। तर वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये काढून घेऊया आपण। आता ही तुम्ही कशावर खायची, तर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी। तर गरमीच्या दिवसात काय होतं, काहीतरी पोटाला थंडावा देणारं असावं, तर ह्या अशा पद्धतीच्या चटण्या वेगवेगळ्या प्रकारे करून खायच्या। एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही, ही लक्षात ठेवायची, अशी बघा दरदरी करायची। काय होतं माहिती आहे का, एकदम बारीक पेस्ट केली की नाही की त्याची पूर्णपणे अशी चव निघून जाते। तशी दरदरी असली की नाही मग खायला पण छान लागते, मस्त लागते एकदम। अशा पद्धतीने झटपट करून बघा। आता तुम्हाला जर ह्याच्यावर जर फोडणी टाकायची असेल का नाही, तर थोड्याशा तेलावर मोहरी आणि जिरं, चिमूटभर हिंग आणि थोडासा कढीपत्ता टाकून पण फोडणी टाकली तरी चालेल। तसली पण रेसिपी मी पहिली अपलोड केलेली आहे, करून बघा त्या बी पद्धतीने, मस्त लागते झटपट अशी। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।